आपल्या प्रदेशावरचं प्रेम आणि देशावरची निष्ठा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा जपायच्या? भारतात हा एक खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या या विश्लेषणात आपण या स्थानिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गुंतागुंतीच्या नात्याचा जरा खोलात जाऊन शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, हरियाणा सरकारने एक धोरण आणलं. त्यानुसार खासगी क्षेत्रातल्या तब्बल 75% नोकऱ्या फक्त आणि फक्त स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. प्रादेशिक अस्मिता किती थेट आणि परिणामकारक असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि हे इथेच थांबत नाही. कर्नाटकमध्ये बघा, तिथे सर्व दुकानांचे फलक म्हणजे साईनबोर्ड हे स्थानिक भाषेत म्हणजेच कन्नडमध्येच असायला हवेत असा आग्रह धरला जातो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरतीये. पण या स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागण्यांमागे नेमकं आहे तरी काय? ही भावना येते कुठून? हे एक कोडं आहे जे आपण आज एकत्र मिळून सोडवणार आहोत. या सगळ्याच्या मुळाशी एक संकल्पना आहे आणि ती म्हणजे भूमिपुत्र. चला, पहिल्या भागात आपण याच संकल्पनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. यालाच इंग्रजीमध्ये नेटिव्हिझम आणि मराठीत स्थानिकतावाद असं म्हणतात. ही एक अशी विचारसरणी आहे जिथे एका प्रदेशातले लोक स्वतःला मूळ निवासी किंवा भूमिपुत्र समजतात आणि मग नोकऱ्या, जमीन आणि राजकीय सत्ता यावर आपलाच पहिला हक्क सांगतात. बरं, ही भूमिपुत्र संकल्पना फक्त विचारांपुरती मर्यादित नाहीये. तिच्यामागे खूप तीव्र भावना दडलेल्या आहेत. आता दुसऱ्या भागात आपण याच स्थानिकतावादामागचं मानसशास्त्र समजून घेऊया की या मागण्यांना नक्की कोणत्या भावना चालण्यात येतात. याच्या मुळाशी काही भीती आहेत, जसं की बाहेरून येणाऱ्या लोकांच्या अनियंत्रित लोंढ्यांना विरोध, आपल्याच प्रदेशात आपण अल्पसंख्यक होऊ की काय ही भीती, आणि आपली संस्कृती, आपली भाषा, आपली ओळखच कुठेतरी हरवून जाईल ही चिंता, आणि अर्थातच मर्यादित साधनसंपत्ती आणि नोकऱ्यांसाठी होणारी आर्थिक स्पर्धा हे सुद्धा एक मोठं कारण आहे. आणि याच भीतीमुळे समाजात आपण विरुद्ध ते अशी एक तीव्र विभागणी होते. म्हणजे आतले विरुद्ध बाहेरचे. इथले मूळ निवासी स्वतःला त्या जागेचे हक्काचे मालक आणि संस्कृतीचे रक्षक समजू लागतात, तर बाहेरून आलेल्यांकडे आर्थिक स्पर्धक आणि सांस्कृतिक धोका म्हणून पाहिलं जातं. आता आपण स्थानिकतावादाच्या संकल्पनेच्या थोडं पलीकडे जाऊन प्रादेशिकतेच्या व्यापक चित्राकडे पाहूया. प्रादेशिकता ही एक दुधारी तलवार कशी असू शकते आणि तिची वेगवेगळी रूपं कोणती आहेत हे आपण तिसऱ्या भागात समजून घेऊ. हा तक्ता बघा, यात प्रादेशिक चळवळींचे वेगवेगळे प्रकार दिसतील. आसाममध्ये स्थलांतरितांमुळे संस्कृती आणि नोकऱ्या धोक्यात आल्या म्हणून आंदोलन झालं. महाराष्ट्रात बाहेरच्या लोकांचा प्रवेश रोखण्यासाठी परमिट सिस्टमची मागणी झाली. तर दुसरीकडे झारखंड आणि उत्तराखंडसारखी नवीन राज्य प्रादेशिक विकासाच्या अभावातूनच निर्माण झाली. चौथा विभाग, प्रदेश विरुद्ध राष्ट्र. आता येतो खरा कळीचा मुद्दा. आपल्या प्रदेशावरचं प्रेम हे देशासाठी धोकादायक ठरू शकतं का? स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या नेत्यांना बालकणीकरण होण्याची भीती होती. म्हणजे भारताचे लहान लहान देशांमध्ये तुकडे होण्याची भीती. फाळणीचा अनुभव आपल्या पाठीशी होता. त्यामुळे ही भीती आणखीनच वाढली होती की जर प्रादेशिकतेला वेळीच आवरलं नाही तर देश तुटू शकतो. आणि जेव्हा ही प्रादेशिकतेची भावना टोकाला जाते तेव्हा फुटीरतावादी चळवळी जन्माला येतात. द्रविडी नाडूची मागणी असेल, ग्रेटर नागालँडची मागणी असेल, खलिस्तान चळवळ असेल किंवा जम्मू काश्मीरमधील स्वातंत्र्याच्या मागण्या, ही त्याचीच काही उदाहरणं आहेत. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या चळवळी राष्ट्रीय हितापेक्षा प्रादेशिक हिताला जास्त महत्त्व देतात. पण थांबा, याचं एक दुसरं अगदी उलटं चित्रही आहे आणि ते आपण पाहणार आहोत 5व्या भागात, लोकशाहीचे प्रादेशिक इंजिन. इथे आपण एक वेगळा दृष्टिकोन पाहणार आहोत की प्रादेशिकतावाद हा धोका नाही, उलट तो देशाची ताकद असू शकतो. महात्मा गांधींचं हे वाक्य कितीतरी गोष्टी सांगून जातं. ते म्हणाले होते, मी एक अभिमानी गुजराती आहे आणि एक अभिमानी भारतीय आहे आणि मला या दोन्हींमध्ये काहीही फरक दिसत नाही. यातून हेच स्पष्ट होतं की प्रादेशिक आणि राष्ट्रीय ओळख एकमेकांना पूरक ठरू शकतात. भारताने विविधतेला दडपण्याऐवजी तिला सामावून घेण्याचा मार्ग निवडला. त्याचे परिणाम बघा. भाषिक राज्यांची निर्मिती केल्यामुळे भारतात एकता मजबूत झाली, पण दुसरीकडे श्रीलंकेत सिंहली भाषा लादल्यामुळे गृहयुद्ध झालं आणि पाकिस्तानने बंगाली स्वायत्ततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. फरक अगदी स्पष्ट आहे. समाजशास्त्रज्ञ रजनी कोठारी यांचा सिद्धांत हेच सांगतो. त्यांच्या मते प्रादेशिकतेमुळे भारतीय लोकशाही अधिक जिवंत आणि प्रतिसाद देणारी बनली. सत्ता केंद्राकडून राज्यांकडे आली, ज्यामुळे स्थानिक लोकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या ऐकल्या जाऊ लागल्या. तर आतापर्यंत आपण पाहिलं की प्रादेशिकतेची दोन वेगवेगळी रूपं आहेत.
एक विधायक आणि एक विघातक. आता समारोप करताना या दोन्ही बाजूंचा विचार करून एक संतुलन कसं साधता येईल ते पाहूया. तर प्रादेशिकता ही खरंच एक दुधारी तलवार आहे. एकीकडे ती संसाधनांसाठी न्याय मागते, स्थानिक विकासावर भर देते आणि लोकशाहीला अधिक मजबूत करते. पण दुसरीकडे तीच प्रादेशिकता बाहेरच्यांना वगळते, वांशिक संघर्षाला खतपाणी घालते आणि देशात फुटीरतावाद वाढवू शकते. भारतीय राष्ट्रवादाचं स्वरूप समजून घेण्यासाठी सलाड बाउल ही संकल्पना खूप छान आहे. मेल्टिंग पॉटमध्ये जसं सगळं वितळून एक होतं तसं इथे होत नाही. इथे वेगवेगळ्या ओळखी, वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात, पण स्वतःचं वेगळेपण टिकून ठेवतात. आणि म्हणूनच ते सलाड चविष्ट लागतं. हीच तर भारताची खरी ताकद आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं हे वाक्य या विचाराला अगदी अचूक दुजोरा देतं. ते म्हणाले होते, आपण या प्रादेशिक ओळखींच्या विकासाचा आनंद साजरा केला पाहिजे आणि समानतेपेक्षा सुसंवादावर भर दिला पाहिजे. विविधतेला सामावून घेणं हेच राष्ट्रीय एकात्मतेचं खरं रहस्य आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. या विविधतेने नटलेल्या जगात आपण आपल्या घरावरील, आपल्या प्रदेशावरील प्रेम आणि देशाप्रती असलेली निष्ठा यांच्यातलं संतुलन नेमकं कसं साधू शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?